आता आपण बघूया 10च्या 25 बातम्या। लाडकी बहीण योजनेचं काम 19 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व पालकमंत्र्यांना आदेश। 19 ऑगस्टला 1.5 कोटी महिलांच्या खात्यावर जमा होणार 3000 रुपये। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती। अल्पसंख्याक पालकमंत्री करून सरकारने दुसऱ्या समाजालाही न्याय दिला। सत्तारांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडून 16 सहकारी कारखान्यांना 2265 कोटींच्या थकमीचा प्रस्ताव मंजूर। मंत्रिमंडळाच्या उपसमितीने राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे प्रस्ताव पाठवला। वॉरंट इश्यू करू नये यासाठी जरांगेंकडून पुणे न्यायालयात अर्ज दाखल। 2 तारखेला कोर्टात हजर राहणार। जरांगेंच्या वकिलांकडून स्पष्ट। पुण्यातील नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा जरांगेंवर आरोप। मतदार यादीतील गहाळ नावांच्या प्रकरणाची चौकशी करा। भाजपच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजप शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट। महायुतीमधील मंत्री मंत्रालयात येत नाहीत, लोकांची कामं करत नाहीत। अजितदादा गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंचा गंभीर आरोप। राज ठाकरेंचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा। मराठवाडा किंवा विदर्भातून दौऱ्याला सुरुवात करण्याची शक्यता। महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याचा मनसेत सूर। सूत्रांची माहिती। उद्या रंगशारदामधील बैठकीत राज ठाकरे विधानसभेसंदर्भात भूमिका मांडणार। पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती। लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद हे शासकीय लाभाचं पद असल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता। आढळराव पाटलांची आता पुनर्नियुक्ती। नेपाळच्या काठमांडूमध्ये टेक ऑफ दरम्यान विमान कोसळलं। भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू। जखमी पायलटवर उपचार सुरू। मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती। सुरत कच्छ मांडवीमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप। अनेकांच्या घरातील साहित्याचं नुकसान।